डॅशिंग नेते वसंत मोरे रवींद्र दहिकरांच्या भेटीला आलेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर रवींद्र दहिकरांच्या ऑफिसमध्ये बराच वेळ या दोन जुन्या मित्रांमध्ये गप्पा देखील रंगलेल्या आहेत, चर्चा देखील झालेली आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. खूप दिवसांना भेटला वाटते यारांना, काय नेमकी चर्चा झाली? आम्ही खूप दिवसांनी आम्ही नेहमी भेटतो, कार्यक्रमात भेटतो, लग्नात भेटतो आणि अनेक वेळेला महानगरपालिकेत आमचं भेट सातत्याने आहे. वसंत मोरे हे आमचे सहकारी आहेत. आम्ही राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक म्हणून काम, गटनेता म्हणून काम केलं. सातत्याने संधी देताना आम्ही वसंत मोरेंकडे जातीने लक्ष देत होतो. राजसाहेबही देत होते, आम्ही देत होतो, कारण एक उपनगरातला कार्यकर्ता चांगला काम करणार आहे आणि त्यांना स्थायी समिती सुद्धा राजसाहेबांनी च्या मार्गदर्शन त्या काळामध्ये आम्ही दिली. त्याचं संधीचं सोनं त्यांनी केलं. आपण पुण्यामध्ये बघितलं असेल, कात्रजचा कायापालट करताना त्यांचं मोठं योगदान आहे. परंतु आज जे काय झालं त्याच्यामध्ये मी भाऊ म्हणून एक वडिलकीच्या नात्याने एक सल्ला दिला की आपण ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षावर टीका करू नका, कारण राजसाहेबांनी आपल्याला ताटात बसून खायला घातले. काही चुका होत्या आपल्या असतील त्यांच्या तो वेश आहे, पण कुटुंब म्हणून आपण कुटुंबातल्या माणसावर टीका करू नका, एक वडिलकीच्या नात्याने सांगितलं. जो निर्णय घ्यायचा आहे तो शांत पद्धतीने घ्या, कारण राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी त्याला मिळल्या म्हणून मला मिळतील असं नाही. तर आपलं कौशल्य कुठं चांगलं चालेल, कुठं टिकेल त्या ठिकाणी आपण काम करा, आणि म्हणून मी त्यांना एक भाऊ म्हणून एक सल्ला दिलेला आहे. तात्या, तुमच्या गाठी भेटी मागच्या 2-4 दिवसापासून जास्त वाढलेत, काल मुंबईला देखील होता. काय नेमकं बोलणं झालं, काय सल्ला घेतलाय भाऊ? मी ज्या ठिकाणी जातोय, ज्या नेत्यांबरोबर बोलतोय ते पुणे शहराच्या दृष्टिकोनातूनच बोलतोय. पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीने मागच्या 5 वर्षामध्ये काम झालं ते शहरावरती किती अन्यायकारक झालं हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं मला वाटतं की मी आज माझ्या पहिल्या पंचवार्षिक मधले राजकीय गुरु की जेव्हा मी महानगरपालिकेमध्ये पाय ठेवला 2007 साली, तर 2007ला मी महानगरपालिकेत उपनगरामधून नगरसेवक निवडून आलो. त्या टायमाला रवी भाऊ माझे गटनेते होते आणि त्या टायमाला अनेकदा मला त्या सभागृहामध्ये वास्तविक पाहता मी आत्ता 15 वर्ष सभागृहात आहे, पण 15 वर्षामध्ये मी असं कधी पाहिलं नाही की कुठल्या गटनेता कुठल्या लोकांना संधी देतो म्हणून. पण रवी भाऊ आमची पहिली इनिंग असताना पहिल्या इनिंगला सुद्धा रवी भाऊने मला कायम संधी दिली. पहिल्या बेंचवर बसण्याचं भाग्य मला त्या टायमाला रवी भाऊमुळे मिळालं. रवी भाऊ स्वतः तिथं नसायचे, पण मला कायम संधी द्यायची, बोलायची संधी. मला वाटतं की पहिल्याच पंचवार्षिक मध्ये सभागृहामध्ये मला रवी भाऊने दिली, म्हणून मी सभागृहात बोलू शकलो. पण आजच्या भेटीचं नेमकं कारण काय? आज भेट घेण्याचं इलेक्शन आज जाहीर होईल त्याच्यापूर्वी भेट घेतली, काय कारण आहे? मी आज मार्गदर्शन घेण्यासाठी रवी भाऊकडे आलोय, कारण मला वाटतं की पहिल्यांदा आपण आयुष्यामध्ये ज्याच्यापासून राजकारणाची सुरुवात केली, असा आपला कठीण प्रसंग ज्या टायमाला चालू असतो आयुष्यामधला, की जो एक तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट असतो. या टर्निंग पॉईंटच्या वेळेस तुम्ही तुमचे राजकीय गुरु असतील किंवा आद्यगुरु असतील ह्या लोकांना भेटणं गरजेचं असतं. म्हणून मी आज रवी भाऊचा सल्ला घेण्यासाठी आलोय आणि रवी भाऊनी मला तशा पद्धतीने सल्ला सुद्धा दिलाय. डोकं शांत ठेव, जे काय मी संघटनेच्या बाबतीत असेल, ज्या संघटनेने मला सुद्धा नावारूपाला आणलं, ज्या संघटनेमध्ये मी आजपर्यंत आज 5-6 दिवस झाले, 5-6 दिवसामध्ये मी कधीच मान्य राजसाहेब असतील, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, अमित साहेब असेल, यांच्यावरती मी कधीच टीका केली नाही आणि ती करणार सुद्धा नाही, कारण तिथपर्यंत मी जाऊ पण शकत नाहीये हे रवी भाऊला पण माहिती आहे. त्यामुळे मी आज इथं फक्त एक मार्गदर्शन घेण्याच्या. तर लोकसभाचं काय चर्चा झाली का? कारण का धंगेकरांचं नाव देखील चर्चेत आहे, ते देखील उमेदवार असू शकतात आणि तुम्ही सुद्धा सांगितलं की मी लढणारच आहे. मग काय उमेदवारी आणि लोकसभेची निवडणूक या विषयामध्ये मी काहीच चर्चा केलेली नाहीये. मी फक्त चर्चा करत असताना भाऊ मला थोडं मार्गदर्शन करा, माझं मार्ग कसा असला पाहिजे, जो की अनेक लोकांना वाटतं खडतर आहे. खडतर मार्गामध्ये आपण पहिल्यांदा आपल्या राजकीय गुरुलाच विचारलं पाहिजे. त्याच्याकरता आज विचारलं भाऊने मला योग्य ते मार्गदर्शन केलंय. 10 वर्ष त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सभागृहात होतो आणि भविष्यात सुद्धा त्यांचं मार्गदर्शन केलं. आता राजकीय गुरूंना समजा जर काँग्रेसने उमेदवारी दिली आणि तुम्ही म्हणताय की अपक्ष लढणार, तर ती लढाई होईल का अशी? मी काय म्हटलं की मी कुठल्याही राजकीय पक्षामध्ये आता प्रवेश केलेला नाहीये, परंतु आघाडीच्या घटक पक्षामध्ये मी जर कुठं गेलो तर मला वाटतं की ते मला सुद्धा क्रमप्राप्त असेल, जे की भाऊला आहे. भाऊने आता जे काय बोललं की मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, मी काँग्रेसचं काम करत, त्याप्रमाणे मी पण तेच सांगू शकतो की मी जर काही मार्गक्रमण माझं ठरवलं तर त्याच्यामध्ये जे त्यांना लागू आहे ते मला पण लागू असणार. तुम्ही असं काही ठरवलंय जायचं एवढ्या 2-4 दिवसात? अजून तसं काहीच नाहीये. त्या कुठल्या मार्गावरती अजून
कुठल्या दिशेला अजून जायचं, काय जायचं, तर त्याच्याकरता माणसाला हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंटचा विषय. त्यामुळे मला वाटतं की अशी एवढी पावलं उचलत असताना मी माझ्या लेवलवरती पावलं उचललीत. पण आता मार्गक्रमण कसं असावं ते योग्य लोकांना विचारलं पाहिजे. ज्या लोकांची 25-25, 30-30 वर्ष या पुण्यामध्ये राजकीय दृष्ट्या गेलेली आहेत, तेव्हा त्यांना मी भाऊंना विचारलं, त्यासाठी आलो. तुम्ही काय राजकीय लोकसभेसाठी काय सल्ला दिलाय का काय निवडणुकीसाठी? ते माझे मित्र आहेत आणि मी वडीलकीच्या नात्याने त्यांना हा सल्ला देईन की राजकारणामध्ये डोकं शांत ठेवून लढलं पाहिजे. हे चक्रव्यूह भेदण्यासाठी नुसतंच आपण आणि आपली बुद्धी ही जर शाबूत असेल तर आपण राज्य करू शकतो. आपली बुद्धी शांत नाही राहिली तर आपल्याला अडचण येईल. कारण शेवटी एखाद्या गोष्टीचा मॅप असला तर आपण त्या मॅपपर्यंत जाऊ शकतो. मॅप नसेल किंवा एखादा आपल्याकडं धोरण नसेल, विचार नसतील किंवा एखादा आपण म्हणतो की काम आपल्याला जे काय करायचं साध्य ते डोक्यात पूर्ण विचार करून निर्णय घेतला पाहिजे. कारण एवढा मोठा डाव त्यांनी त्यांच्या आयुष्यात आज लावलेला आहे आणि तो डाव लावल्यानंतर तो जर सक्सेस नाही झाला तर मग त्यांच्या भविष्य अवघड असतं. राजकारणामध्ये अनेक लोक पडद्याआड गेलेत, मोठी मोठी लोक गेलेत, आपल्याकडे इतिहास आहे. त्यामुळे वसंत मोरे रवी धंगेकर छोटा माणूस आहे, कारण त्यांनाही पार्श्वभूमी नाही आणि मलाही पार्श्वभूमी नाही. आम्ही राजकारणात सामाजिक जीवनात काम करत असताना बुद्धी शांत ठेवून आपण लढलो पाहिजे. आणि आपण सल्ला देताना असा सल्ला मी त्यांना दिला की बुद्धी शांत ठेवा आणि त्या बुद्धीचा वापर व्यवस्थित करा, भावनेच्या भरात जाऊ नका. कारण ह्या जर आपल्याला आपला मित्र सल्ला विचारतो तर तो कडू सल्ला द्यावा. कडू औषध दिलं की पेशंट बरा होतं आणि गोड औषध दिलं, आता त्यांना सगळे गोड औषध द्यायला जातात. आमच्याकडे तुम्हाला हे देतो, तुमच्याकडे ते सगळे सल्ले द्यायला जातात. ते सल्ले म्हणजे त्यांना गोड औषधे, त्यांचं दुखणं काय बरं होणार नाही. कडू औषध देणारा डॉक्टर द्या तर त्यांनी बुद्धी शांत ठेवा. असे कडू सल्ले घेण्यासाठी वसंत मोरे जे आहेत ते रवींद्र दंगेकरांकडे आले होते. आणि अशा भेटी आता जशी जशी निवडणूक सुरू होईल जसं जसं निवडणुकीचं वार वाहू लागेल तसं पुण्यामध्ये पाहायला मिळतील. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.